Praise the Lord. Praise the Lord. I hope that you are happy. माझी आशा आहे की तुम्ही आनंदित आहात. Don't get surprised because I speak in English. आश्चर्यचकित होऊ नका कारण मी इंग्रजीमध्ये बोलत आहे. I have taken permission from Reverend Madan Khandage. आणि रेव्हरंड मदन खंडागळे यांच्याकडून मी परवानगी घेतलेली आहे की मी इंग्रजीमध्ये बोलावं. I like to speak, that's all. आणि मला बोलण्यास आवडतं तेवढंच. So do not give bad comments. आणि मग काही चुकीच्या कमेंट देऊ नका. Don't misunderstand me. गैरसमज करून घेऊ नका. But I think I am comfortable preaching in English. पण तुम्हाला असं वाटतं की इंग्रजीमध्ये प्रचार करण्यास मी कम्फर्टेबल आहे. And I have my boy David with me. आणि माझा मुलगा डेव्हिड माझ्या सोबत आहे. So I asked him that he said, yes pastor, I will translate for you. तर मी त्याला विचारलं, त्याने सांगितलं की खरोखर पास्टर पाळक साहेब मी तुमच्याकरता भाषांतर करेल. So we really thank God for this opportunity. या सुंदर संधीबद्दल मी देवाचे आभार मानितो. Especially thank you so much Reverend Madan Khandage. Thank you so much you have given this an opportunity to come on your page, Facebook on your page. विशेष करून रेव्हरंड मदन खंडागळे यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर मला लाईव्ह जाण्याकरता संधी दिली. Amen. आमेन. He has given this an opportunity to preach the word of God. देवाचं वचन प्रचार करण्याकरिता त्यांनी मला संधी दिली आहे. And I hope that you are ready to listen the word of God. आणि माझी आशा आहे की देवाचं वचन ऐकण्याकरिता तुम्ही तयार आहात. People will come लोक येतील and they will listen the word of God. ते लोक देवाचं वचन ऐकतील. But I know that all of you are excited to listen the word of God. पण तुम्हाला ठाऊक आहे की तुम्ही सर्वजण देवाचं वचन ऐकण्याकरिता उत्साहित आहात. But I thought that why not we'll go through, I will take revision what the other pastors have preached about the word of God. हालेलुया. तर मी विचार केला की ज्या इतर पालकांनी आपल्याला परमेश्वराच्या वचनाविषयी जे सांगितलं आहे त्याचा सराव आज आपण करावा. Because many times that we forget what happened in the past. कारण भरपूर वेळा आपण विसरून जातो की भूतकाळामध्ये काय झालं होतं. Because Pastor Khandage, he has started from 25th of May. पास्टर खंडागळे यांनी 25 मे पासून सुरुवात केली होती. Since according to my knowledge, what I know. माझ्या ज्ञानानुसार मला जे ठाऊक आहे ते 25 तारखेपासून होतं. So Reverend Manish Pagare, he preached. तर रेव्हरंड मनीष पगार यांनी प्रचार केला And he started very good beginning. आणि त्यांनी फार चांगली सुरुवात केली. He preached about the be one in the spirit of God, and that's very true. आणि मग त्यांनी सांगितलं आपल्याला की देवाच्या आत्म्यामध्ये एक तुम्ही होऊन राहा आणि ते फार सत्य आहे. Yes, we are people of God. We must be one in the spirit of God. हो, आपण देवाचे लोक आहोत. आपण देवाच्या वचनामध्ये देवाच्या आत्म्यामध्ये एक राहिलो पाहिजे. Then on 26th May, Reverend Joseph Vadagre, he preached. आणि मग 26 मे ला रेव्हरंड जोसेफ वडागडे यांनी प्रचार केला. Now remember that I am not going to preach what they have preached. I am just giving the outline because you will not forget. आणि मग लक्षात ठेवा त्यांनी जो प्रचार केला तो प्रचार मी तुम्हाला करणार नाही, परंतु त्यांनी जे सांगितलं त्याविषयी मी फक्त एक आउटलाईन देणार आहे. Hallelujah. हालेलुया. So Reverend Joseph Vadagre, he preached about be strong and be courageous. आणि मग जोसेफ वडागडे रेव्हरंड जोसेफ वडागडे यांनी प्रचार केला होता की खंबीर व्हा आणि हिम्मत धरा. Why we need to be strong and courageous? आणि का आपल्याला खंबीर होणं आणि हिम्मत धरणं He गरजेचं said आहे. that we are weak. कारण तो सांगत आहे की आपण कमजोर आहोत. Of course, we live in the flesh, so sometimes we are weak. आणि मग नक्कीच आपण शरीरामध्ये राहतो तर काही वेळा आपण कमजोर So we होतो. have to be strong and be courageous. तर आपल्याला हिम्मत धरणं आणि खंबीर राहणं गरजेचं आहे. Then Reverend on 27th May, Reverend Amolik, he preached about the be hungry and thirsty for the Holy Spirit. आणि मग 26 मे ला रेव्हरंड अमोलिक यांनी प्रचार केला की पवित्र आत्म्याकरता तुम्ही तहानेले व भुकेले राहा. And he shared his experience about how he filled with the Holy Spirit in 1988. आणि मग 1988 साली कशा रीतीने ते आत्म्याने भरले त्यांची साक्ष त्यांचा अनुभव त्यांनी आपल्याला सांगितला. Amen. आमेन. Thank God for that testimony. आणि त्या साक्षीबद्दल देवाला धन्यवाद. And on 28th, Reverend Dhale, he preached. आणि मग 28 तारखेला रेव्हरंड ढाले यांनी प्रचार केला. He preached about like in Zechariah chapter 4 verse 6. He preached about the importance of the Holy Spirit. आणि मग त्यांनी जकरयाचा 4 अध्याय वचन 6 मधून प्रचार केला. पवित्र आत्म्याचं महत्व काय आहे ते त्यांनी आपल्याला सांगितलं. And he explained about that, not my might, not my power, but by His Spirit, says the Lord. आणि मग त्यांनी आपल्याला सांगितलं की माझ्या आत्म्याने किंवा माझ्या सामर्थ्याने माझ्या शक्तीने नाही तर त्याच्या आत्म्याने असं होईल. परमेश्वर आपल्याला सांगत आहे. Then on 29th, Reverend Vijay Mallar, oh powerful teaching of the word of God. आणि मग 29 तारखेला रेव्हरंड विजय मल्हार यांनी देवाच्या आत्म्याचा एकदम सामर्थ्य प्रचार केला. He taught us about the rules and regulation about the harvest. आणि मग त्यांनी आपल्याला हंगामाचे जे नियम व कायदे आहेत त्यांविषयी सांगितलं. And he gave 3 pointers: celebration, giving and receiving. आणि मग त्यांनी आपल्याला 3 मुद्दे दिले की त्याचा आनंद करणे किंवा त्या साजरीकरण करणे, देणे आणि स्वीकारणे.
Thank God for this word. या वचनाबद्दल देवाला धन्यवाद. Then on 30th, Reverend Jacob Vodagre, he preached and he had given 6 points about the Holy Spirit. आणि मग 30 तारखेला रेव्हरंड याकोब वडागळे यांनी प्रचार केला आणि पवित्र आत्म्याविषयी त्यांनी 6 मुद्दे आपल्याला सांगितले. Hallelujah. Hallelujah. He said the Holy Spirit is the helper. त्यांनी सांगितलं की पवित्र आत्मा हा मदतगार Holy आहे. Spirit is a counselor. पवित्र आत्मा हा सल्लागार आहे. Holy Spirit is an advocate. पवित्र आत्मा कैवारी आहे. Holy Spirit is an intercessor. पवित्र आत्मा मध्यस्थी करणारा आहे. Holy Spirit is a comforter. पवित्र आत्मा सांत्वना देणारा And आहे. Holy Spirit is the strength for each one of आणि us. पवित्र आत्मा आपल्या प्रत्येकांकरिता शक्ती आहे. Thank you very much for this word of God. या देवाच्या वचनाबद्दल धन्यवाद. Then on 1st of June, आणि मग 1 जूनला Reverend Sachin Nerlekar, he preached about. रेव्हरंड सचिन निर्णयकर यांनी प्रचार केला. He also gave 3 points about what is fire of tongues. आणि मग त्यांनी देखील आपल्याला 3 मुद्दे दिले की अन्य भाषाची अग्नी काय आहे, How to receive Holy Spirit. पवित्र आत्म्याचा स्वीकार कसा करावा And what is the result of the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याचा निकाल काय लागतो. Hallelujah. हालेलुया. And then again 2nd June, आणि पुन्हा 2 जूनला Reverend Vikas Wagmare. रेव्हरंड विकास वाघमारे यांनी प्रचार So केला. politely he gave the word of God. आणि मग त्यांनी देवाचं वचन एकदम नम्रपणे आपल्याला सांगितलं. He made us to understand that time has come, we must repent. आणि मग त्यांनी आपल्याला हे समजून दिलं की आता वेळ आलेली आहे की आपण पश्चाताप करावा. What a powerful word of आणि God. की ते सामर्थ्य देवाचं वचन आहे. On 3rd June, Reverend Mohan Saxena, he preached 3 जूनला रेव्हरंड मोहन सक्सेना यांनी प्रचार केला. from Acts chapter 1 verse 8. आणि मग त्यांनी प्रेषितांची कृत्य पहिला अध्याय वचन 8 मधून He said that सांगितलं. you will be my witness. त्यांनी सांगितलं की तुम्ही माझे साक्षी व्हाल. And good thing that he said about that Jesus walked 45 to 47 miles to heal one person. आणि मग त्यांनी सांगितलं की एका व्यक्तीला बरे करण्याकरिता येशू 45 ते 47 मैल चालत गेला. And he also taught us about what is the meaning of hypocrite. आणि मग त्यांनी आपल्याला ढोंगीपण याच्याविषयी देखील सांगितलं. Hypocrite means actor. आणि मग ढोंगीपण म्हणजे एक नक्कल करणे. Thank you so much, Pastor. धन्यवाद पाळक साहेब. These Pharisees were actors and we shouldn't be like that. म्हणजे परुषी जे लोक होते ते लोक ऍक्टिंग करणारे होते आणि आपण त्यांच्या प्रमाणे नसावं. Then on 4th of June, आणि 4 जूनला Pastor Alisha preached. पास्टर अलिशा यांनी प्रचार केला. Oh my God, gift of the Holy Spirit, very good. हालेलुया. त्यांनी पवित्र आत्म्याचे दान वरदान त्यांच्याविषयी आपल्याला सांगितलं. And he spoke about the languages, आणि त्यांनी विभिन्न भाषांविषयी आपल्याला सांगितलं. genealogy and glossology. आणि मग जनरलॉजी आणि ग्लॉसॉलॉजी याविषयी त्यांनी सांगितलं. Means heavenly language and worldly language. म्हणजे स्वर्गीय भाषा आणि पृथ्वीवरची भाषा, जगिक भाषा. Beautifully he showed that what is the meaning of that. आणि मग फार सुंदररित्या त्यांनी He आपल्याला explained very well. त्यांनी फार सुंदररित्या त्या गोष्टींचं स्पष्टीकरण आपल्याला सांगितलं. And all of us, we must have the gift of the Holy Spirit. In fact, he said, we have the Holy Spirit, gift of the Holy Spirit when we receive the power of the Holy Spirit. आणि मग आपल्या प्रत्येकांकडे पवित्र आत्म्याचं दान आहे आणि खरोखर जेव्हा आपण पवित्र आत्मा स्वीकारतो त्याचं सामर्थ्य देखील आपल्यामध्ये येतं. And yesterday we heard the great man of God, Reverend Wilson Patore. आणि मग काल आपण देवाचे महान सेवक रेव्हरंड विल्सन पाटोळे यांच्याकडून देवाचं वचन ऐकलं. He spoke from the word of God, Joel chapter 2 verse 28 and 29. आणि मग योएल याचा 2रा अध्याय वचन 28 आणि 29 या देवाच्या वचनातून त्यांनी सांगितलं. And he gave examples about when the power of the Holy Spirit came, how the Peter's life he changed, how the Moses' life he changed. आणि मग त्यांनी उदाहरण दिले जेव्हा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आलं, पेत्राचं जीवन कसं बदललं, मोशेचं जीवन कसं बदललं. Hallelujah. हालेलुया. After studying all this about the Holy Spirit, पवित्र आत्म्याविषयी या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर I thought, what should I preach? आणि मी विचार केला की मी काय प्रचार करावा. Because all the men of God, they preach about the Holy Spirit. कारण देवाच्या सर्व सेवकांनी पवित्र आत्म्याविषयी आपल्याला सांगितलं आहे. Hallelujah. हालेलुया. But when we talk about the subject called the Holy Spirit, we can give teaching and preaching. आणि परंतु जेव्हा आपण पवित्र आत्मा या विषयाविषयी बोलतो आपण शिक्षण आणि प्रचार करू शकतो. But when you talk of the person of the Holy Spirit, there is no limit how much you can preach and teach. परंतु जेव्हा आपण पवित्र आत्मा या व्यक्तीविषयी आपण बोलण्याची वार्ता करतो त्याविषयी कोणतीही मर्यादा नाही की तुम्ही किती बोलू शकता आणि किती शिकवू शकता. So throughout this day that we have been learning about the power of the Holy Spirit, speaking in tongues. आणि मग या सर्व दिवसांमध्ये आपण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याविषयी शिकत आहोत, अन्य भाषेमध्ये बोलण्याविषयी शिकत आहोत. Different kind of knowledge that God has given. आणि मग भिन्न प्रकारचे ज्ञान देवाने दिलेले आहेत. And when I was watching their message, I was hearing the message, and I thought that within this fortnight, within these 15 days, I felt like that I'm in the Bible college and we are handling the subject called pneumatology. आणि मग मी ते 15 दिवसांपासून त्यांचे संदेश जे ऐकत आलेले आहोत, मला असं वाटलं की मी बायबल कॉलेजमध्येच आहे आणि न्यूमॅटॉलॉजी या विषयाविषयी आम्ही चर्चा करत आहोत. Pneuma means spirit. आणि मग न्यूमा म्हणजे आत्मा.
And so pneumatology means the study about the Holy Spirit. आणि न्यूमॅटॉलॉजी म्हणजे आत्म्याचा किंवा पवित्र आत्म्याचा अभ्यास. So our own pastor, they taught us about the Holy Spirit. आणि मग सर्व पालकांनी पवित्र आत्म्याविषयी शिकवलं. And now today I am going to preach the word of God. आणि आज मी देवाचं वचन प्रचार करणार आहे. Hallelujah. हालेलुया. Before we turn to the word of God, देवाच्या वचनाकडे वळण्या अगोदर why let us we bow our heads and let us we look to the Lord. चला आपण नतमस्तक होऊया आणि प्रभूकडे आपण लक्ष लावूया. Gracious Heavenly Father, we thank you so much for this wonderful day. कृपया स्वर्गीय पिता, या सुंदर दिवसाबद्दल आम्ही तुझे आभार मानितो. We thank you so much for this wonderful time, या Lord. सुंदर वेळेबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. We give you glory, honor and praise, Lord. आम्ही तुला मान महिमा आणि गौरव देतो प्रभूजी. Lord, who we are, Lord. प्रभू आम्ही कोण आहोत? In fact, we are the Lord dirty rags, O Lord Jesus. खरं पाहता आम्ही घाणेरड्या चिंधीप्रमाणे आहोत प्रभूजी. But we thank you so much for your grace and mercy upon each one of us. परंतु आम्हा सर्वांवर तू दया आणि कृपा करतो, त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. And right now I believe that without your power of the Holy Spirit, without your presence of the Holy Spirit, I am unable to preach your word, Lord. आणि यावेळेस परमेश्वर आम्ही विश्वास ठेवतो की तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याविना, तुझ्या पवित्र आत्म्याच्या शिक्षणाविना परमेश्वरा तुझं वचन मी प्रचार Your करू Holy Spirit is the great teacher of my life and for all of us. तुझा पवित्र आत्मा प्रभू माझ्या जीवनाकरता आणि आम्हा प्रत्येकांकरिता हा महान शिक्षक Lord, I आहे. pray for the viewers, all my friends, brothers and sisters, Lord. मी सर्व दर्शकांकरिता, माझ्या मित्रांकरिता, भावांकरिता, सर्व बहिणींकरिता मी प्रार्थना As करतो. they're listening the word of God, Lord, तुझं वचन ते ऐकत असतात प्रभू. let thy Holy Spirit touch their life, Lord Jesus तुझा God. पवित्र आत्मा त्यांच्या जीवनाला स्पर्श करू And दे help them to understand your plan and purpose, Lord. आणि तुझे उद्देश आणि योजना समजण्याकरिता त्यांना सहायता For कर. the time we submit in hand, Lord. यापुढची वेळ मी तुझ्या हातामध्ये Give सोपवतो. glory, honor and मी praise. तुला मान महिमा आणि गौरव देतो. Help me and help the listeners to, Lord. प्रभूजी मला सहायता कर, जे ऐकणारे श्रोते आहेत त्यांना देखील तू मदत कर. Because without your help, we are helpless. कारण तुझ्या मदतीविना आम्ही मदतहीन आहोत. Let that be done in our lives, Lord. तुझी इच्छा आमच्या जीवनात पूर्ण In होते. Jesus' name I pray. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो. Amen. आमेन. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. So as I said, what should I preach? आणि जसं मी सांगितलं, मी काय प्रचार करावा? People of God, after listening to the word of God, देवचे लोक देवाचं वचन ऐकल्यानंतर आता now time has come to you and me to take the decision. आता तुमच्या आणि माझ्यावर वेळ आलेली आहे की आपण निर्णय घ्यावा. So let us turn to Psalm 51 verse 11. आपण वळूया स्तोत्रसंहिता याचा 51 अध्याय वचन 11. Psalm 51 verse 11. स्तोत्रसंहिता 51 वचन 11. It says, "Do not cast me from your presence, or take your Holy Spirit from me." वचन सांगत आहे, तू मला आपल्या पुढून घालून घेऊ नकोस आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नकोस. Hallelujah. Hallelujah. Once again I repeat, the Bible says, "Do not cast me from your presence, or take your Holy Spirit from me." पुन्हा मी सांगतो, पवित्र शास्त्र सांगत आहे, तू मला आपल्या पुढून घालून घेऊ नकोस आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नकोस. Where I want to draw your attention, people of God. देवचे लोक, तुमचं लक्ष मला पुढे केंद्रित करायचं आहे. Young man, how much you are filled with the power of the Holy Spirit. काय हरकत नाही, पवित्र आत्म्याने तुम्ही किती भरलेले आहात. There are chances that temptation will come in your life. आणि मग शक्यता आहे की तुमच्या जीवनामध्ये मोह येईल. Remember that David was a man who was chosen by God. लक्षात ठेवा, दावीद हा असा व्यक्ती होता ज्याला देवाने निवडलं होतं. But yet the Bible says now he's confessing and he's saying, "Do not cast me from your presence, or take your Holy Spirit from me." तरी पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहू शकतो की तो कबुली देत आहे, तू मला आपल्या पुढून काढून देऊ नको, घालून देऊ नको आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नकोस. It means that Holy Spirit is not come only in the New Testament, but Holy Spirit is working from the beginning, from the Old Testament. म्हणजे पवित्र आत्मा हा फक्त नवीन करारामध्ये नाही, तर सुरुवातीपासून जुन्या करारामध्ये देखील तो कार्य करत होता. In the beginning, from the beginning, the power of the Holy Spirit is working in the lives of people. आणि मग प्रारंभापासूनच लोकांच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य कार्य करत आहे. In the Psalm 51, he talks about, as each one of us know, that David had sinned against the Bathsheba and also he killed her husband too. आणि आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की स्तोत्रसंहिता 51 हा दाविदाचा स्तोत्र आहे. त्याने ते बेतशेबा जी होती त्याच्याबरोबर पाप केला आणि तिच्या पतीला देखील त्याने मारून टाकलं. When prophet Nathan came to him and revealed his sin, and then David understood that I have sinned against God. आणि मग नेतान हा संदेश देव दाविदाकडे आला, त्याचे पाप त्याने त्याला प्रगट केले. तेव्हा दाविदाला समजलं की मी देवाविरोधात पाप केला आहे. People of God, let me remind you once again, the Holy Spirit is very, very important in your life and my life too. देवचे लोक, मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून द्या की पवित्र आत्मा हा तुमच्या आणि माझ्या जीवनात देखील फार फार महत्वाचा आहे. We cannot be holy without the power of the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याविना आपण पवित्र राहू शकत नाही. Because it is the Spirit of God and it is God Himself. कारण हा देवाचा आत्मा आणि देव स्वतः आहे.
Hallelujah. हालेलुया. Nothing will be good in us without the power of the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याविना आपल्यामध्ये काहीच चांगलं नसणार. Because David had that experience how God took the power of the Holy Spirit from the king Saul. कारण दाविदाला तो अनुभव आलेला होता की देवाने कशा रीतीने शाऊल राजापासून पवित्र आत्मा काढून घेतला. And when Saul lost the Holy Spirit, he lost the presence of the Lord. आणि मग जेव्हा शौलाने पवित्र आत्मा गमावला त्याने देवाची उपस्थिती गमावली. And that is what he had that experience. So he knew that I have also sinned against God. So I must pray that Lord help me to be with your Holy Spirit. Help me to be with your presence. आणि मग त्याच कारणास्तव दाविदाला हा अनुभव आला. त्याला समजलं की मी पवित्र आत्म्याविरोधात पाप केले, देवाविरोधात पाप केला आहे. तर देवा तुम्हाला आता सहाय्य कर की तुझ्या उपस्थितीमध्ये पवित्र आत्म्यामध्ये मी राहावं. He understood whatever I am today, and because of the power of the Holy Spirit. त्याला हे समजलं की आज मी जे काही आहे ते देवाच्या आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामुळेच आहे. People of God, we too must understand, though we pray in Jesus' name, but we live in the power of the Holy Spirit. We live in the presence of the Holy Spirit. देवचे लोक आपण हे समजून घेतलं पाहिजे. जरी आपण येशूच्या नावात प्रार्थना करतो, परंतु आपण जगणं, आपलं जगणं हे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने असतं. God the Son is not on the earth. Father, Heavenly Father is not on the earth, but Holy Spirit, the power of the Holy Spirit is on the earth, and that's why you and me today we are living. आणि मग देव जो पुत्र हा पृथ्वीवर नाही, पिता परमेश्वर हा पृथ्वीवर नाही, परंतु पवित्र आत्म्याचं सामर्थ्य या पृथ्वीवर आहे. त्याच कारणास्तव तुम्ही आणि मी आज जिवंत आहोत. Of course, the Father He sent Jesus on this earth. आणि मग नक्कीच पित्याने येशू ख्रिस्ताला त्याच्या पुत्राला या पृथ्वीवर पाठवलं. He died and He resurrected, तो मरण पावला आणि तो पुनरुत्थित झाला. and His Son was departed. आणि मग तो त्याचा पुत्र निघून गेला. Now we are living in the power of the Holy Spirit. We are living in the presence of the Holy Spirit. आणि सध्या आपण पवित्र आत्म्याच्या उपस्थितीमध्ये त्याच्या सामर्थ्यामध्ये राहत आहोत. Means God the Holy Spirit working from the beginning till today, and will continue to work. म्हणजे देव जो पवित्र आत्मा हा सुरुवातीपासून कार्य करीत आहे आणि सतत तो पुढेही कार्य करीत राहील. David understood the emergency of his need. आणि मग दाविदाला त्याच्या गरजेची आपत्कालीनता He समजले. understood the importance of the Holy Spirit. त्याला पवित्र आत्म्याचं महत्व समजलं. He understood if the power of the Holy Spirit go away from me, I am nothing, I am useless, and I am hopeless man on the earth. आणि मग त्याला समजलं जर पवित्र आत्मा माझ्यापासून निघून गेला तर मी आशाहीन आणि मदतहीन असा व्यक्ती या पृथ्वीवर आहे. Without the power of the Holy Spirit, without the presence of the Holy Spirit, my life will be miserable. That he understood. आणि मग त्याला हे समजलं की पवित्र आत्म्याच्या मदतीविना, पवित्र आत्म्याच्या सहाय्यता, त्याच्या उपस्थितीविना या पृथ्वीवर माझं जीवन कष्टमय होईल. He knew that I am the king and people are watching me as a king. They are watching my body, but he knew that inside me there is the power of the Holy Spirit. आणि त्याला हे माहिती होतं की मी राजा आहे, लोक मला पाहत आहेत, माझ्या शरीराला पाहत आहेत, पण त्याला एक गोष्ट चांगली ठाऊक होती की त्याच्या आतमध्ये पवित्र आत्मा राहत आहे. He knew that I was not supposed to grieve the power of the Holy Spirit, because the Bible said, do not grieve the Holy Spirit. कारण त्याला हे चांगलं माहिती होतं की मी पवित्र आत्म्याला खिन्न करता कामा नये. कारण पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे, पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. People of God, whenever we sin against God, means we grieve the Holy Spirit. We grieve the God. देवाचे लोक, जेव्हा केव्हा आपण देवाच्या विरोधात पाप करतो तेव्हा आपण पवित्र आत्म्याला खिन्न करतो, देवाला आपण खिन्न करतो. That is the reason we cannot overcome our flesh without the power of the Holy Spirit. आणि मग त्याच कारणास्तव पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याविना आपण आपल्या शरीरावर मात मिळू शकत नाही किंवा विजय मिळू शकत नाही. Many of us, we do not have the fellowship of the Holy Spirit. That is why our life is failure and miserable. आणि मग आपल्यापैकी भरपूर लोकांकडे पवित्र आत्म्याची सहभागिता नाही आणि त्याच कारणास्तव आपलं जीवन हे अपयशी आणि कष्टमय आहे. It's good to speak in tongues, and we must speak in tongues. अन्य भाषेत बोलणे ही चांगली गोष्ट आहे, आपण अन्य भाषेत वार्ता केलीच पाहिजे. But every day we must have fellowship and communion with the power of the Holy Spirit. परंतु प्रति दिवशी आपण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याबरोबर सहभागिता ठेवली पाहिजे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. Because when we have fellowship and communion with the power of the Holy Spirit, कारण जेव्हा आपण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याबरोबर सहभागिता ठेवतो then the word of God will complete in your life and my life too. तेव्हा देवाचं वचन तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पूर्ण होईल. That is why the Bible says those who led by the Holy Spirit, they will be called the sons of God, or we can say they will be called the children of God. आणि मग त्याच कारणास्तव पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे, जे आत्म्याने चालवले जातात त्यांना देवाचे पुत्र किंवा देवाचे लेकरं असं म्हणण्यात येईल. Once you receive the power of the Holy Spirit, remains with you all the time. जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याचं सामर्थ्य स्वीकारता तो सदैव तुमच्या सोबत राहतो. All of us, we know the great woman of God, that Catherine Kuhlman. आणि आपल्या प्रत्येकाला देवाची महान सेविका कॅथरीन कुलमन यांच्याविषयी ठाऊक आहे. One day she had gone in New York City.
City. एके दिवशी ते न्यूयॉर्क सिटी मध्ये गेले होते. She had a gospel, she had a meeting with those business people. आणि मग त्या बिझनेस लोकांबरोबर त्यांची एक सहभागिता किंवा मीटिंग होती. So one of the hotel where she was staying. आणि मग ज्या हॉटेलमध्ये त्या राहत होत्या, But they don't wanted to know that she is in that hotel. परंतु त्यांना हे कळून द्यायचं नव्हतं की त्या हॉटेलमध्ये राहत आहेत. So she was taken through the kitchen. आणि मग त्यांना किचन मधून नेण्यात आलं. And as she was taken through the kitchen, आणि मग किचन मधून त्यांना जेव्हा नेण्यात आलं, that all the chefs with white hats and white apron, they were not knowing about the Catherine Kuhlman. आणि मग तिकडे जे शेफ होते त्यांनी सफेद टोपी सफेद कपडे अपरण घातला होता, परंतु कॅप्टन कुलमन ही स्त्री कोणती आहे त्यांना ठाऊक नव्हतं. But as she was passing by through them, परंतु त्यांच्या बाजूने त्या जात असता, you believe or not, they were not knowing about the Catherine Kuhlman. तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेवू, परंतु ते कॅप्टन कुलमन कोण आहे त्यांना ओळखत नव्हत्या. She just passed by, and all the chefs they flat down, आणि मग fall down. त्यांच्या बाजूने गेल्या आणि तिथे जेवढे शेफ होते ते सर्व खाली कोसळून पडाले. Hello, she did not pray for them. आणि मग त्यांनी त्यांच्याकरिता प्रार्थना केली नाही. She just passed by. ते फक्त त्यांच्या बाजूने गेले. How come these people fell down? आणि मग कसे काय हे लोक खाली पडले? She was carrying the power of the Holy Spirit. त्यांच्यामध्ये पवित्र आत्म्याचा सामर्थ्य होता. When you and me we carry the power of the Holy Spirit, even we without speaking, people will be blessed through our shadow and through our presence and touching. आणि मग जेव्हा तुम्ही आणि मी पवित्र आत्म्याचा सामर्थ्य घेऊन चालू, आपण बोलण्याशिवाय आपल्या स्पर्शाद्वारे, आपल्या सहभागितेद्वारे, आपल्या सावलीद्वारे लोक आशीर्वादित होतील. Holy Spirit was attending her wherever she goes. आणि मग जिथे कुठे ते जात असे पवित्र आत्मा त्यांच्या सोबत जात असे. And today Holy Spirit is willing to do the same thing with you and me too. आणि मग त्याच गोष्टी पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्या बरोबर करण्यास देखील इच्छुक आहे. Hallelujah. हालेलुया. So if you read Acts chapter 7 verse 54 to 56, आणि जर तुम्ही प्रेषितांची कृत्याचं 7 अध्याय वचन 54 ते 55 वाचा, all of us we know the story of Stephen. आपल्या प्रत्येकाला स्टेफनाची गोष्ट ठाऊक आहे. All Sanhedrin and all the people, they were angry and they were furious. They got furious angry and they were stoning at Stephen. आणि मग समस्थानातल्या सर्व लोकांना फार क्रोध त्याच्यावर आला, फार राग आला आणि त्यांनी त्याला दगडमार करण्यास सुरुवात केली. Hallelujah. हालेलुया. But when I was reading this word, पण जेव्हा मी हे वचन वाचत होतो what I came to know, आणि मला काय कळालं, let us will turn to the Acts chapter 7 verse 54 to 56. आपण वळूया प्रेषितांची कृत्याचं 7 अध्याय वचन 54 ते वचन 56. The Bible says when the members of the Sanhedrin heard this, they were furious and gnashing their teeth at him. At whom? At Stephen. Verse 55 says, but Stephen, full of the Holy Spirit, looked up to heaven and saw the glory of God and Jesus standing at the right hand of God. Verse 56, look, he said, I see heaven open and the Son of Man standing at the right hand of God. हालेलुया. वचन 54 सांगत आहे, त्याचे हे भाषण त्याचे भाषण ऐकणाऱ्यांच्या अंतकरणास इतके जमले की ते त्याच्यावर दाट ओठ खाऊ लागले. कोणावर ते दात ओठ खाऊ लागले? स्तेफनावर. परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले, तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला आणि त्याने म्हटले, पहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे. Hello. हालेलुया. Just imagine people of God. देवाचे लोक कल्पना करा. Bible clearly says that people are gnashing teeth at him. पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्टपणे सांगत आहे की लोक त्याच्यावर दात ओठ खात आहेत And people were stoning at him. आणि लोक त्याला दगडमार करत आहेत. Hello. हालेलुया. What problem you are going today, people of God? देवाचे लोक, आज तुम्ही कोणत्या समस्यातून जात आहात? What circumstance you are facing today, people of God? देवाचे लोक, आज तुम्ही कोणत्या परिस्थितीला तोंड देत आहात? The Bible says पवित्र शास्त्र when सांगत people आहे, were stoning Stephen, जेव्हा लोक स्तेफनाला दगडमार करत furious होते and gnashing their teeth at him. आणि मग ते लोक फार क्रोधाने आपले दात ओठ त्याच्याकडे खात होते. I like the word of God said, but Stephen full of the Holy Spirit. Full of the Holy Spirit. पवित्र शास्त्रामध्ये हे वचन मला आवडलं. वचन सांगत आहे की तो स्तेफन पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला. Hallelujah. Hallelujah. In the time of difficulty, we should not be weak, but we will be full. We must be full of the Holy Spirit. अडचणीच्या वेळी आपण अशक्त होता का म्हणे, तर पवित्र आत्म्याने आपण पूर्णपणे भरलो पाहिजे. See, not me, but the word of God said, but Stephen
full of the Holy Spirit. मी नाही तर देवाचं वचन सांगत आहे की ते पण आत्म्याने पूर्ण झाला. Even the time of difficulty, people of God, we can see the glory of God. अडचणीच्या वेळी देखील देवचे लोक आपण देवाचं गौरव पाहू शकतो. Hallelujah. हालेलुया. Our pastor prayed that in lockdown we must kneel down. आणि मग आपल्या पालकांनी आपल्याला सांगितलं की लॉकडाऊन मध्ये आपण नील डाऊन केलं पाहिजे, म्हणजे गुडघे टेकले पाहिजे. It's true, people of God. देवाचे लोक ते सत्य आहे. Difficult time we must see the glory of God. अडचणीच्या वेळेमध्ये आपण देवाचं गौरव पाहिलं पाहिजे. This world is confused and they are afraid and they do not know what to do and what has to be done. आणि मग आज जग गोंधळात पडलेला आहे, त्याला समजत आहे की काय केलं पाहिजे आणि काय झालं पाहिजे. But we are not belong to this world, we are belong to our heavenly Father. We can rejoice in the Lord and see the glory of God. परंतु आपण या जगाचे नाही तर आपण आपल्या जिवंत देवाचे आहोत. आपण प्रभूमध्ये आनंद करू शकतो, त्याच्या नावाची स्तुती गान करू शकतो. And the Bible said the glory of, he saw the glory of God and Jesus standing at the right hand of God. पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे त्याने देवाचे गौरव पाहिले आणि येशू देवाच्या उजव्या हातीकडे उभा असलेला त्याने पाहिलं. And he said, look, he said, I see heaven open and the Son of Man standing at the right hand of God. आणि तो सांगत आहे, पहा मी स्वर्ग उघडलेला आणि मनुष्याचा पुत्र देवाच्या उजव्या हाताकडे उभा असलेला मी पाहत आहे. Hallelujah. हालेलुया. We are ready to see God, but when? After death. आणि मग आपण देवाला पाहण्यास तयार आहोत, परंतु कधी? But मरणानंतर. people were stoning him. परंतु स्टेफन लोक त्याला दगडमार करत होते. In fact, if I would be there, I would have been running and I must have died there. आणि खरं पाहता मी जर तिकडे असलो असतो तर मी कदाचित पळून गेलो असतो, कदाचित मी मरण पावलो असतो. But through this word of God, God is giving encouragement. God is giving us hope. परंतु देवाच्या या वचनाद्वारे देव आपल्याला उत्साहित करत आहे, तो आपल्याला एक नवीन आशा देत आहे. I like the Bible. He was full of the Holy Spirit. Hallelujah. हालेलुया. Holy Spirit is never come half. Holy Spirit always come full, people of God. देवाचे लोक मला आवडलं की तो पूर्णपणे पवित्र आत्म्याने भरला होता. पवित्र आत्मा हा कधी अर्धवट येत नाही, तर तो पूर्णपणे येतो. Hallelujah. हालेलुया. Holy Spirit who gave power to Moses. आणि मग पवित्र आत्मा तो होता ज्याने मोशेला सामर्थ्य दिलं. Hallelujah. हालेलुया. To be a deliverer for the people of Israel. आणि मग इस्रायल लोकांचा मुक्तीदाता त्याने व्हावं म्हणून त्याने मोशेला सामर्थ्य दिलं. God had given Holy Spirit to Joshua to divide the Jordan River. आणि मग यार्दन नदी दुभांगण्याकरिता पवित्र आत्म्याने पवित्र आत्माने यहोशुआला सामर्थ्य दिलं. I mean that there was a Holy Spirit was available. म्हणजे मला काय सांगितलं की पवित्र आत्मा त्या ठिकाणी उपलब्ध होता. It is impossible to divide the Jordan River. आणि मग यार्दन नदी दुभागणे फार कठीण होते किंवा Or we can say it is difficult to divide the Red Sea. आणि कदाचित मी असं देखील म्हणू शकतो की तांबड्या समुद्र दुभागणे फार कठीण होतं. It is difficult to drop down the Jericho wall. आणि मग यरीहोची जी भिंती आहे त्या पाडण्याकरिता फार कठीण होतं. Have you ever heard that you can sing and the big wall can fall down? आणि मग तुम्ही कधी असं ऐकलंय का तुम्ही फक्त गीत गाता आणि मोठी भिंत कोसळून पडते. Never mind, lakhs of you bring the orchestra and tell them to blow out the trumpet. I don't think that wall will fall down. आणि मग काय हरकत नाही, तुम्ही हजारो लाखो असे ऑर्केस्ट्रावाले लोक येतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही तो करणा फुंका, तरी देखील मला असं वाटत नाही की ती भिंत खाली पडेल. No, you cannot that those people, lakhs of trumpet blowing people, and let them blow that trumpet. I believe that even a small wall also will not fall down. आणि मग तुम्ही लाखो लोकांना जरी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही करणा वाजवा आणि पाहूया आपण की छोटी भिंत पडते का नाही, मी विश्वास ठेवतो ती छोटी भिंत ही पडणार नाही. Blowing trumpet is just simple, but I believe with the power of the Holy Spirit, the Jericho wall was fallen down. आणि मग करणा वाजवणे हे फक्त एक चिन्ह होतं, परंतु मी विश्वास ठेवतो की पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने यरीहोची भिंत खाली पडली. As each one of us we know, the Goliath was a heighted person, tallest person, आपल्या प्रत्येकाला ठाऊक आहे की गल्यात हा फार उंच असा व्यक्ती होता and David was short. आणि दावीद हा लहान होता. But with his slingshot, the Bible said Goliath was fell down on face. परंतु पवित्र शास्त्रात आपल्याला सांगत आहे की त्याच्या गोफराच्या त्या बिंदूने तो गल्यात जो होता तो तोंडावर पडला. Not with the power of that stone, आणि मग त्या दगडाच्या सामर्थ्याने that is नाही, just symbol. ते फक्त एक चिन्ह आहे. But I believe the power of the Holy पण Spirit. तुम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. Goliath fell down on his face. गल्यात आपल्या तोंडावर पडला. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise the The Lord. Holy Spirit was with Samuel, Elijah, Elisha. पवित्र आत्मा हा शमूएल बरोबर होता, एलिया बरोबर होता, अलीशा बरोबर And होता. even the Bible says Holy Spirit was with Jesus too. पवित्र शास्त्र आपल्याला हे देखील सांगत आहे की पवित्र आत्मा हा येशू बरोबरही होता. Jesus also, I believe, did not move without the power of the Holy Spirit. आणि मी विश्वास ठेवतो की येशू ही पवित्र आत्म्याविना कार्य करत नसेल. I believe he would
could not touch people without the power of the Holy मी Spirit. विश्वास ठेवतो की पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याविना तो लोकांना स्पर्श करत नसेल. Hallelujah. Hallelujah. The same Spirit that God has given us. तोच आत्मा देवाने आपल्याला ही दिला आहे. Jesus said that in Luke chapter 4 verse 18. लूक याचा 4 अध्याय वचन 18 मध्ये Jesus said that the Spirit of the Lord is on me because He has anointed me to proclaim good news to the poor. He has sent me to proclaim freedom for the prisoners and recovery of sight of the blind, to set the oppressed free. आमेन. वचन आपल्याला सांगत आहे, येशू म्हणाला की परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिनांत सुवार्ता सांगण्यास, भग्नहृदयी जनांस बरे करण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. त्याने मला पाठवले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ यांची घोषणा करावी. खेचले जात आहे त्यांना सोडवून पाठवावे. Hallelujah. हालेलुया. What the Bible says. पवित्र शास्त्र काय सांगत आहे? They want Holy Spirit. जर तुम्हाला पवित्र आत्मा पाहिजे, Nowadays many youth they want the power of the Holy Spirit. आणि मग सध्याच्या काळामध्ये भरपूर तरुणांना पवित्र आत्म्याचं सामर्थ्य पाहिजे. For what? कशासाठी? Do signs and wonders. चिन्ह आणि चमत्कार They want to करण्यासाठी. push, touch their hands and let people fall down. आणि मग त्यांना असं पाहिजे की त्यांनी स्पर्श करताच लोकांनी खाली पडावं. That is not the ministry of the Holy Spirit. ती पवित्र आत्म्याची सेवकाई नाही. Calling people is not the ministry of the Holy Spirit. लोकांना खाली पाडण्याची सेवा पवित्र आत्मा करत नाही. Especially the ministry of the Holy Spirit is to preach the word of God. पवित्र आत्म्याची विशेष सेवा म्हणजे त्यांनी देवाच्या वचनाचा प्रचार करावा. Of course, I agree with the power of the Holy Spirit. People slay under the power of the Holy Spirit. आणि मग नक्कीच मी त्याबरोबर सहमत आहे की पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने लोक खाली पडतात. But Jesus said, the Holy Spirit is come upon me for what? To proclaim the good news. परंतु येशू म्हणाला की पवित्र आत्मा माझ्यावर आलेला आहे कशासाठी? की त्यांनी शुभ वर्तमान सांगावं. Hallelujah. Hallelujah. That is the main reason that we must receive the power of the Holy Spirit. आणि तेच एक मुख्य कारण आहे की आपण पवित्र आत्मा स्वीकारला पाहिजे. Let this world come to know the good news about Jesus Christ. या जगाला प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची चांगली बातमी समजू द्या. I tell you that healing and signs and wonders, that is the secondary, but the first we must preach the word of God. आणि मी तुम्हाला सांगू द्या की चिन्ह चमत्कार आरोग्य हे द्वितीय आहे, परंतु प्रथम आपण देवाचं वचन याचा प्रचार केला पाहिजे. Of course, people need signs and wonders and miracles and healing. आणि मग नक्कीच लोकांना चिन्ह चमत्कार आणि आरोग्याची गरज आहे. Everything you will receive it. सर्व काही तुम्हाला मिळेल. That is why Jesus said that you come into the kingdom of God. First you seek the kingdom of God, then all things will be added to you. आणि मग त्याच कारण तो येशू म्हणाला की सर्वात प्रथम तुम्ही देवाच्या राज्याचा शोध करा आणि या सर्व गोष्टी तुम्हाला देण्यात येतील. Isn't it when you carry the power of the Holy Spirit? पवित्र आत्म्याचा सामर्थ्य जेव्हा When तुम्ही you walk in the power of the Holy जेव्हा Spirit, तुम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये चालता, definitely God will use you in mighty way. आणि मग नक्की ते तुम्हाला सामर्थ्यरीत्याने वापर करून घेईल. That's the reason the disciples of Jesus Christ, they were having fellowship with Jesus. आणि मग त्याच कारण प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शिष्य आहेत प्रभू येशू बरोबर ते When power of the Holy Spirit came upon the disciples, जेव्हा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्या शिष्यांवर आलं, entire vocabulary change in their life. आणि मग त्यांचे सर्व जीवन त्यांची भाषा बदलून गेली. Hallelujah. Hallelujah. When Holy Spirit came, the life of Paul is changed. जेव्हा पवित्र आत्मा आला पौलाचं जीवन बदलून गेलं. When Holy Spirit came, then there are many people's lives have changed. जेव्हा पवित्र आत्मा आला भरपूर लोकांचं जीवन बदललं. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise We the know Lord. the man who denied the 3 times to Jesus. आणि मग आपल्याला असा व्यक्ती ठाऊक आहे ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा 3 वेळा नाकार केला. When power of the Holy Spirit came, परंतु जेव्हा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आलं, hallelujah. Hallelujah. What the Bible says? पवित्र शास्त्र काय सांगत आहे? People were waiting, at least his shadow will fall upon the people and people will be healed. आणि मग लोक वाट पाहत होते कमीत कमी त्याची सावली तरी त्यांच्यावर पडावे आणि ते बरे व्हावे. Hallelujah. हालेलुया. Are you thinking yourself, you are despise yourself? आणि मग तुम्ही स्वतःला तुच्छ लेखत आहात का? I want to encourage you, brothers and sisters. भावांनो आणि बहिणींनो, आज मला तुम्हाला उत्साहित Do करायचं आहे. not discount yourself. स्वतःला कमी लेखू नका. Do not despise yourself. स्वतःला तुच्छ लेखू नका. When the power of the Holy Spirit will come in your life, जेव्हा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्या जीवनात येईल, people who do not talk to you, they will come to you. जे लोक तुमच्याशी बोलत नव्हते ते लोक तुमच्याकडे येतील. Hallelujah. Hallelujah. The people who will not, they will dislike you, they will start liking you. जे लोक तुम्हाला पसंत करत नव्हते
मोठे ते लोक तुम्हाला पसंत करण्यास सुरुवात I करते. have my own experience. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. Believe me that. माझा विश्वास ठेवा. I'm not lying. आणि मी खोटं बोलत I'm आहे. standing in the presence of the Lord. मी देवाच्या उपस्थितीमध्ये उभा आहे. There was one person one day I was visited in his house. एक दिवशी एक व्यक्ती त्याच्या घरामध्ये मी त्याला भेटायला गेलो. Of course that time I was not a pastor. आणि मला की त्यावेळेस मी पाळत नव्हतो. But I believe in my heart that I am carrying the power of the Holy पण Spirit. माझ्या अंतःकरणामध्ये मी विश्वास ठेवतो की मी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य घेऊन I used जातो. to consider and say myself that I am a man of God. आणि मी स्वतःला असं गृहीत धरायचो की मी देवाचा सेवक आहे. But today's people, if unless and until you go to the Bible college and come from the Bible, whether you whatever you do, but unless you do the Bible college, people will not believe you are a pastor. परंतु आज असे लोक विश्वास ठेवतात की जोपर्यंत तुम्ही बायबल कॉलेजला जाऊन बाहेर येते जरी तुम्ही काही करत असा परंतु जोपर्यंत तुम्ही बायबल कॉलेज करत नाही तोपर्यंत तुम्ही पाळत नाहीत. Once you finish the curriculum of 3 years or 4 years, then you are real pastor. आणि मग जेव्हा तुम्ही 3-4 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करता तेव्हा तुम्ही पाळत होता. So that person, I was going to visit his house. आणि मग त्या व्यक्तीच्या घरामध्ये मी जात होतो. And suddenly he met me on the way. आणि मग तो मला रस्त्यामध्येच भेटला. And I said, Brother Moses, where are you मी going? त्याला विचारलं ब्रदर मोजेस तुम्ही कुठे जात I आहात? said, Brother, I'm going to your home too. I'm going to your home. त्याने मला जेव्हा विचारलं मी सांगितलं की मी तुमच्याच घरी येत आहे. And he said, why? त्याने विचारलं का? I said, I just to pray for your family. आणि मी त्याला सांगितलं की तुमच्या कुटुंबाकरिता प्रार्थना करण्याकरिता. He said, okay, since you are going, go. No problem. Only mommy is there. And You want to go, you go. आणि मग त्याने सांगितलं तुम्ही जात आहात तर जा माझी फक्त आई तिकडे आहे तुम्हाला जायचं तुम्ही जा. Hello. हालेलुया. And that person said, while we used to go for the Bible study and all, people used to call me, you are still a bacha. आणि मग जेव्हा आम्ही बायबल कॉलेजला बायबल स्टडीला जायचो तेव्हा ते सर्व लोक मला बच्चा बोलायचे. Hello. हालेलुया. Even some people think that I am still a bacha. आणि मग काही लोकांना अद्याप असं वाटत आहे की मी बच्चाच आहे. This bacha is only for Christ, not for other people. हा बच्चा फक्त ख्रिस्ताकरिता आहे इतर लोकांकरिता नाही. Hallelujah. Hallelujah. I know who I am. तुला माहित आहे की मी कोण आहे. I know whom I trust. मला माहित आहे की मी कोणावर विश्वास ठेवतो. Hallelujah. Hallelujah. I have guaranteed about my heavenly Father. माझ्या स्वर्गीय पित्याविषयी मला हमी आहे. The person who said to me, you are still a bacha. जो व्यक्ती मला म्हणाला की तू अद्याप बच्चा आहेस. Same person one day he said, Pastor, can you come and pray for my family? तोच व्यक्ती एके दिवशी मला म्हणाला पाच साहेब तुम्ही माझ्या कृपया घरी माझ्या या आणि माझ्या कुटुंबाकरिता प्रार्थना You करा. understood what will happen when the power of the Holy Spirit will come in your life. तुम्हाला समजलं जेव्हा पवित्र आत्म्याचा सामर्थ्य तुमच्या जीवनात येईल तेव्हा काय होईल. Hallelujah. हालेलुया. God will use you mightily. ते तुमचा महानरित्या वापर करून घेईल. Praise the Lord. Praise the Lord. In the Old Testament there is a man. जुन्या करारामध्ये एक व्यक्ती होता. People have got to read the Bible. देवचे लोक तुम्ही पवित्र शास्त्र वाचा. Read the word of God. देवचं वचन वाचा. Such a powerful. आणि फार सामर्थ्य ते In आहे. the Old Testament, no need to preach and no need to narrate the name of that आणि person. मग तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव किंवा ती गोष्ट पूर्ण सांगण्याची गरज नाही. That man who died. जो व्यक्ती मरण पावला. But one day Israel people, one dead person, he thrown his bone. परंतु इस्रायल लोकांनी एके दिवशी एका मेलेल्या व्यक्तीला त्याच्या हाडांमध्ये टाकलं. Hello. Hallelujah. That dead person come to life. आणि तो मेलेला व्यक्ती जिवंत झाला. Who's born that way? आणि मग ते कोणाचे असे हाड असतात. The bones were Elisha. ते अलिशाचे हाड होते. Because he was died. पवित्र शास्त्रात सांगते तो मरण पावला होता. One dead body was thrown upon that bone. आणि एक मृत शरीराला त्या हाडांवर फेकण्यात That आलं. dead body came to life. तो मृत शरीर जिवंत झाला. Do you think that bone has a power? तुम्हाला असं वाटतं का की त्या हाडांमध्ये सामर्थ्य होतं. No, people of God. नाही देवाची लोक. There is the power of the Holy Spirit. ते पवित्र आत्म्याचं सामर्थ्य होतं. Do you understand what I'm saying? तुम्हाला समजत आहे का मी काय सांगत आहे. There is a power, people of God. देवाची लोक सामर्थ्य आहे. In the New Testament, नवीन करारामध्ये there was a man born blind. आणि मग एक अंधडा असा जन्मास आला. He come to Jesus. तो येशूकडे आला. And the Bible आणि says, पवित्र शास्त्र सांगत आहे Jesus spat on the ground, येशूने जमिनीवर थुंकले. made with mud with saliva, आणि मग त्याने त्या लाळीतून ते चिखल बनवला. and he put on his eyes. चिखल त्याने त्याच्या डोळ्यांवर And he लावला. said, but Jesus said, go and wash in that pool. आणि मग येशूने सांगितलं जाऊन त्या तळ्यामध्ये ते धुवून And ये. another person, when that person went and washed and he was dead. आणि मग तुम्ही ते पाहू शकता की दोन व्यक्ती त्यांनी जेव्हा धुतलं तेव्हा तो बरा झाला. Do you think that mud has a power? तुम्हाला असं वाटतं का की त्या चिखलामध्ये सामर्थ्य No, होतं. नाही. I don't believe that. मी तो When विश्वास the करत power of the Holy नाही. पण Spirit, तो पवित्र आत्म्याचं सामर्थ्य when the होतं. power of the Holy Spirit will touch anything, that will be powerful. जेव्हा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य एखाद्या गोष्टीला स्पर्श करेल ती गोष्ट सामर्थ्यवान होऊन जाईल. Hallelujah. 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 Yes, people of God. होय देवाचे If you लोक. carry the Holy Spirit, जर तुम्ही पवित्र आत्म्याला घेऊन चाला Believe me that. माझ्यावर विश्वास ठेवा. not people only wait for the Peter, but even people can wait for the Moses, David, and you are watching too.
you. आणि मग लोक फक्त पेत्रा करता वाट पाहत होते असं नाही, तर मोशे करता, दाविदा करता आणि तुमच्या करता देखील पाहतील. Why I'm speaking that? मी का तसं There सांगतो? in the Bible, पवित्र शास्त्रामध्ये there was one lady एक अशी स्त्री होती, for 12 years blood issue. तिला 12 वर्ष रक्तस्राव The होता. Bible पवित्र says शास्त्र सांगत she आहे spent everything. तिने सर्व काही खर्चून टाकले. But the Bible says पवित्र शास्त्र सांगत she आहे realized and she heard about the word of God. आणि मग तिला जाणीव झाली, तिने देवाचे वचन She ऐकलं heard about the आणि Jesus. येशूविषयी तिने ऐकलं. And what आणि happened? काय The झालं? Bible पवित्र says शास्त्र she सांगत आहे. thought. तिने विचार केला, She only thought. तिने फक्त विचार केला. Remember that she only thought. आणि लक्षात ठेवा, तिने फक्त विचार What you केला. are thinking today? तुम्ही आज काय विचार You are केला? useless. तुम्ही You are निकामी आहात, hopeless. तुम्ही आशाहीन आहात. Think. विचार करा, Think well. चांगला विचार करा That 12 years blood issue lady. की 12 वर्ष What she thought? तिने काय विचार If केला? I touch the garments of Jesus मी Christ. फक्त येशू ख्रिस्ताच्या त्या वस्त्राच्या गोंडाला स्पर्श करेन. What is clothes? आणि मग काय कपडे काय आहेत? Clothes is just cotton. कपडे हे फक्त Made by cotton. ते फक्त कॉटन किंवा कापसाने बनवलेले आहेत. Hello. हालेलुया. But the Bible says परंतु पवित्र when शास्त्र सांगत she आहे, touched the garments of Jesus, जेव्हा तिने प्रभू येशू ख्रिस्ताच्या कपड्याला स्पर्श केला, all of us we know. आपल्या प्रत्येकाला ठाऊक आहे 10 years blood issue stopped instantly. 12 वर्षाचा रक्तस्राव लगेच थांबला. Even your clothes can carry the power of the Holy Spirit. तुमच्या कपड्यांमध्ये देखील पवित्र आत्म्याचा सामर्थ्य चालू शकतो. I know this is very funny to आणि listen, मला माहिती आहे की ऐकण्यास हे विनोदी वाटत but आहे. this is true, people of God. परंतु देवाचे लोक हे सत्य आहे. And you can pray, Lord, give that kind of power with us, मी Lord. आतुरतेने प्रार्थना करतो की देवा तसं सामर्थ्य आम्हाला दे. Help us to walk in the power of the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने चालण्यास आम्हाला मदत कर. My shadow be blessing to people. माझी सावली इतरांकरता Let my आशीर्वाद. presence blessing to people. माझी उपस्थिती लोकांकरता आशीर्वादाची When होते. I touch person, people will behave. जेव्हा मी लोकांना स्पर्श केले लोक बरे होते. When I speak with the good words of with word of God, people will be blessed. जेव्हा मी देवाचं वचन सांगेल लोकांना लोक आशीर्वादित होऊ दे. Hallelujah. 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 In the Bible, पवित्र शास्त्रामध्ये each one of us we know who was Paul. आपल्या प्रत्येकाला ठाऊक आहे की पौल कोण आहे. Now we call Saint Paul. आता आपण त्याला संत पौल But म्हणतो. previously he was a Saul. परंतु अगोदर He was a persecutor. त्याला शौल आणि छळणूक करणारा Who म्हणतात. are you today? आज तुम्ही कोण आहात? When Holy Spirit will come, जेव्हा पवित्र आत्मा God येईल will change your life. ते तुमचं Your जीवन handkerchief will be blessing to people. तुमचा रुमाल लोकांकरता आशीर्वादाचा होईल. Hallelujah. Hallelujah. Believe me that. माझ्यावर That's विश्वास very ठेवा. true. आणि ते फार I'm सत्य not आहे. taking out of the आणि Bible. मी का पवित्र शास्त्राच्या I'm बाहेर सांगत preaching from the आहे. Bible. पवित्र शास्त्रातून सांगत If आहे. you change your जर life, तुम्ही आपलं जीवन बदलाल, when the Holy Spirit will come in your life, जेव्हा पवित्र आत्मा तुमच्या जीवनामध्ये येईल, believe me that. माझ्यावर Your विश्वास ठेवा. shadow will have power. तो त्या सावलीमध्ये Your words समजत will असेल, have power. त्या शब्दांमध्ये Your समजत touch असेल, will have तो त्या power. स्पर्शामध्ये Your समजत handkerchief असेल, will have तो त्या power. रुमालामध्ये समजत When you असेल. push somebody, you will have जेव्हा power. तुम्ही कोणाला धक्का Because दिला, you're not an ordinary तुम्ही person. साधारण You're a व्यक्ती person नाही. of the God. तुम्ही देवाचे You're a व्यक्ती man आहात. of God. तुम्ही देवाचा You're सेवक आहात. carrying the power of God. तुम्ही देवाचा You're carrying the power of the Holy तुम्ही Spirit. पवित्र आत्म्याचा Oh सामर्थ्य my घेता. God, there is a miracle. हो, चमत्कार आहे. Holy Spirit will come, there is a जिथे miracle. पवित्र आत्मा येईल तिथे चमत्कार होईल. What the Bible says, पवित्र शास्त्र सांगत आहे. through the power of the handkerchiefs and aprons, when people touch, there is to hail. अल्प पवनावरच्या रुमालावरून त्या कपड्यावरून ते रुमाल आणि कपडे जेव्हा लोकांना स्पर्श करायचे तेव्हा लोक बरे व्हायचे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. People of God, देवाचे लोक, that kind of Holy Spirit we need. त्या प्रकारचा हा पवित्र आत्मा आपल्याला गरज आहे. But today problem is, परंतु आज समस्या आहे, many of us, आपल्यापैकी भरपूर जण, many of us, आपल्यापैकी भरपूर are लोक backsliding. आपण मागे सरकत आहोत. Hello. Hallelujah. I'm speaking to someone मी today. आज वर्षी तरी बोलत आहे. You have power of the Holy Spirit. तुमच्याकडे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे. You used to speak in तुम्ही tongues. अन्य भाषेत बोलत असेल, Something gone wrong. परंतु काहीतरी चुकीचं घडलं, Something happened with you. तुमच्या बरोबर काहीतरी झालं, And you're backsliding. तुम्ही मागे सरकत And आहात. every day Satan is speaking to you. आणि रोज तुमच्याशी Satan is सैतान whispering in your ear. सैतान तुमच्या कानामध्ये खुसफुस करत आहे. Yesterday you did that. आणि काल तू तसं केलं, Day before yesterday you made mistake. परवाच्या दिवशी तू चूक केली होती. You are no more child of तू God. देवाचा पुत्र नाहीस. And you start yourself thinking you are guilty. आणि मग तुम्ही आता स्वतःला दोषी असं स्वीकारता. Hello. Hallelujah. Hello. Hallelujah. If you are that kind of जर person, तुम्ही तशा प्रकारची व्यक्ती once असाल, upon a time you were a powerful man. एकेकाळी तुम्ही सामर्थ्यवान Once व्यक्ती upon a होता, time you were a powerful woman. एकेकाळी तुम्ही सामर्थ्यवान स्त्री होता, Once upon a time you were a powerful girl or boy. एकेकाळी तुम्ही सामर्थ्य मुलगा किंवा मुलगी होता, But you lived in flesh and you have fallen down. परंतु देहामध्ये राहिल्यामुळे तुम्ही खाली पडला. Somewhere you have tempted and your Holy Spirit is gone. कुठेतरी तुम्ही मोहात पडला आणि तुमचा पवित्र आत्मा निघून गेला. There what I want to
draw your आणि attention. मग त्याच ठिकाणी तुमचं लक्ष मला केंद्रित करायचं आहे. That is what happened with King David. आणि मग तीच गोष्ट दावीद राजाबरोबर झाली. Hallelujah. हालेलुया. That is what happened with David. दावीद राजाबरोबर तीच गोष्ट घडली. Never mind how much you speak in tongues. काय करताय तुम्ही अन्य भाषेमध्ये किती बोलता? Never mind how much you are a powerful man filled with the power of the Holy Spirit. काय करताय पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्ही किती भरलेले If आहात? you open the door, satanic power, it will come in. आणि जर तुम्ही सैतानाच्या सामर्थ्याला द्वार उघडाल तर ते आत येईल. But if you fight against, definitely you will be living the victorious परंतु life. त्याच्या विरोधात जर तुम्ही लढाल तर नक्कीच तुम्ही विजयी जीवन जगाल. All of us, we know that flesh and the Holy Spirit is always, they are enemy to each आपल्या other. प्रत्येकाला ठाऊक आहे की आपला देह आणि पवित्र आत्मा एकामेकांच्या विरोधात जातो They never become friends. आणि मग ते कधी मित्र होऊ शकत नाही. ते शत्रू आहेत. Spirit against the flesh, flesh against the spirit. आत्मा हा देहाविरुद्ध आणि देह हा आत्म्याविरुद्ध. But Holy Spirit always overcome the flesh. परंतु पवित्र आत्मा हा नेहमी देहावर विजय मिळवतो. If anybody says I'm filled with the power of the Holy Spirit, still I don't tempt, I'm sorry. But let me tell you, many times I have tempted. आणि जर कोणी असं सांगत असेल की मी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेलो आहे, मला मोह पडत नाही, मला सांगण्यास क्षमा असावी, पण तू भरपूर वेळा मला देखील मोह येतो. Hello. Hallelujah. But how I overcome? परंतु मी कशा रीतीने विजय मिळवतो? Until today, not perfect man. आजही मी परिपूर्ण व्यक्ती नाही. Whatever I am today, just living by the Holy Spirit. परंतु आज मी जे काही आहे ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने If चालतो. Holy Spirit go from me, I tell you that I am a dangerous man in the world. जर पवित्र आत्मा माझ्यापासून निघून गेला तर मी तुम्हाला सांगू द्या, या जगामध्ये मी फार धोकादायक असा If व्यक्ती. I am without the Holy Spirit, I am the greatest sinners among you whom you are watching. आणि जर मी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याविना जर राहू तर तुम्ही जे पाहता तुमच्यापैकी मी सर्वात महान असा पाप. One thing I understood. एक गोष्ट मी समजून I घेतली. cannot overcome from my flesh or my stomach or my desire without the power of the Holy Spirit. आणि मग मी माझ्या इच्छांवर माझ्या देहावर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याविना विजय मिळवू शकत नाही. Are you listening, people of दोन God? जण तुम्ही ऐकत आहात. That is what David understood. दावीदाला तीच गोष्ट समजले. Read Psalm 19 verse आणि 13. जर तुम्ही स्तोत्रसंहिता 19 वचन 13 See वाचा, what David says. पहा दावीद काय सांगत He आहे. says, keep your servant also from willful sins. आणि तो सांगत आहे, धिटाने केलेल्या पातकापासून आपल्या सेवकाला आवर. May they not rule over me. त्यांची सत्ता माझ्यावर न चालो. Then I will be blameless, innocent of great transgression. म्हणजे मी पूर्ण होईल आणि महापातकापासून अलिप्त राहील. Hallelujah. Hallelujah. We must pray this prayer continually, people of आपण God. सतत ही प्रार्थना केली पाहिजे देवाची लोक. Whatever willful sin, we must submit to the feet of Jesus आणि Christ. मग जे काही धिटाने आपण पाप केलंय ते आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणी सोपवले पाहिजे. That is what David understood. दावीदाला ती गोष्ट समजले. You understand, people of God? देवाची लोक तुम्हाला समजत आहे. He learned from the King Saul. आणि मग तो शाऊल राजा यापासून शिकला. Hallelujah. Hallelujah. We must learn from the elder people. आपण वरिष्ठ लोकांपासून शिकलो पाहिजे. We learn from the bad experience. आपण वाईट अनुभवातून शिकलो And पाहिजे. we should not continue to sin. आणि आपण सतत पाप करता कामा नये. So David understood I have sinned against तर God. दावीदाला समजलं की मी देवाविरुद्ध पाप केला आहे. That's why what the word of God says. त्याचबरोबर देवाचं वचन काय सांगत आहे. Let us turn once again Psalm 51 verse 10 to 12. पुन्हा आपण या स्तोत्रसंहिता 51 अध्याय वचन 10 ते 12. When David understood he had sinned against God. जेव्हा दावीदाला हे समजलं की त्याने देवाविरुद्ध पाप केलं, Verse 10 first he said, वचन 10 मध्ये तो सांगत आहे, create in me a pure heart, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. O God, and renew a steadfast spirit within me. आणि हे देवा माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. Hallelujah. हालेलुया. In the New Testament, the Bible teaches us that Holy Spirit is gentle. आणि नवीन करारामध्ये आपल्याला पवित्र शास्त्र शिकवत आहे की पवित्र आत्मा हा सौम्य आहे. Holy Spirit is not like an elevator. Sometimes it is second floor, and then another time is fourth floor, and then another time is 10, and then again come down. No. Holy Spirit is gentle. पवित्र आत्मा हा त्या लिफ्ट प्रमाणे नाही की कधी दुसऱ्या मळावर, कधी चौथ्या, कधी 10व्या आणि कधी अचानक खाली असं नाही. तर पवित्र आत्मा सौम्य आहे. Confusion never comes from the power of the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने कधीही गोंधळ येत नाही. Confusion is the attack of the satanic power. तर गोंधळ जो आहे तो सैतानाच्या सामर्थ्याचा हल्ला आहे. You understand, when I was studying in the Bible college, तुम्हाला समजलं, पवित्र शास्त्र बायबल कॉलेजमध्ये जेव्हा मी अभ्यास करत होतो, most of them, even now, I don't know among you, there are many people sometimes they say, I'm confused, I'm confused, I'm confused. When you have the Holy Spirit, you were not supposed to confuse. आणि मग तुमच्यापैकी बरेच लोक असे बोलत असतील आणि भरपूर लोक असे अद्याप बोलत आहेत की मी गोंधळात पडलो आहे, मला काय समजत नाही काय करावं आणि कसं करावं.
जेव्हा तुमच्याकडे पवित्र आत्मा असतो तेव्हा तुम्ही गोंधळात पडता कामा नये. That was my question. तो माझा प्रश्न होता. I asked one of my teachers, मी माझ्या एका शिक्षकाला विचारलं, sir, that I feel confused on what to do, what has to be done in my life. आणि मग त्यांना मी विचारलं की सर माझ्या जीवनामध्ये मी काय करावं त्याविषयी मला गोंधळ वाटत आहे, काय करावं मला समजत नाही. He said, Moses, when you are filled with the power of the Holy Spirit, there should not be confusion. Confusion doesn't come from the Holy Spirit. Confusion comes from power of the evil spirit. आणि मग त्या शिक्षकाने मला सांगितलं की मोदी जेव्हा तू पवित्र आत्म्याने भरलेला आहे तू गोंधळात पडता का म्हणे, कारण गोंधळ हा पवित्र आत्म्यापासून येत नाही तर सैतानापासून येतो. That's the reason what David said. त्याच कारण तो दावीद काय सांगत आहे, What he said? काय सांगत आहे, Create in me a pure heart, O God, and renew a steadfast spirit within me. हे देवा माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. When you are confused, जेव्हा तुम्ही गोंधळात पडता, when you stagger in faith, जेव्हा आपल्या विश्वासामध्ये तुम्ही डळमळता, you can pray to God. तुम्ही देवाला प्रार्थना करू, Take the help of the Holy Spirit. पवित्र आत्म्याची मदत घ्या And they say, the Lord help me. आणि मला प्रभूजी मला मदत कर. I'm carrying bad thinking in my life. माझ्या जीवनामध्ये वाईट विचार आहे I see wrong dreams or bad dreams. आणि वाईट स्वप्न मला पडत आहेत. The power of the Holy Spirit will help you. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुम्हाला मदत Verse करेल. 11, what he said? वचन 11 मध्ये तो काय सांगतो, Saying that I am preaching, do not cast me from your presence, or take your Holy Spirit from me. तो सांगत आहे तू मला आपल्याकडून घालून देऊ नकोस आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ And नकोस. verse 12 he says, वचन 12 मध्ये तो सांगत आहे, restore to me the joy of your salvation and grant me a willing spirit to sustain me. Hallelujah. हालेलुया. वचन सांगत आहे तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर. Praise the Lord. Praise the Lord. If you repent, जर तुम्ही पश्चाताप कराल there is a restoration. तर तिथे तुम्हाला पुनर्स्थापना देखील आहे. That is what David understood. तीच गोष्ट दाविदाला He समजली. repented. त्याने पश्चाताप केला. He said, Lord, तो म्हणाला प्रभूजी help me not to go away from your presence. मला सांगता येईल की तुझ्या उपस्थितीपासून मी निघून Let जातो. your Holy Spirit let Holy Spirit not go away from me. तुझा पवित्र आत्मा माझ्यापासून निघता कामा नये. Because he understood. आणि त्याला I समजलं was a shepherd boy. आणि दावीद हा फक्त एक मेंढपाळ होता I was an unknown boy. आणि मग तो एक त्याला ठाऊक नसलेला व्यक्ती होता Nobody knows me. आणि त्याला असं वाटलं कोणी मला ओळखत नाही. Hello. Hallelujah. But since he was chosen as a king, पण तो एक राजा म्हणून त्याला निवडण्यात आलं होतं when he म्हणून was anointed as a king, त्याला अभिषेक करण्यात आला होता राजा he म्हणून. knew that I am anointed by the Holy त्याला Spirit. हे माहिती होतं की पवित्र आत्म्याद्वारे मला अभिषेक करण्यात आला आहे. I believe that is what he understood. That's the reason he said, आणि मी विश्वास ठेवतो त्याला ते समजला. त्याच कारण तो म्हणाला do not take the Holy Spirit from me. आपला पवित्र आत्मा माझ्यापासून काढून घेऊ नकोस. People of God, देवाची लोक if today you lost the Holy आणि Spirit, जर आज तुम्ही पवित्र आत्मा गमावला असेल you must restore again. तर तुम्ही त्याची पुनर्स्थापना किंवा पुनर्प्राप्ती केली पाहिजे. Believe me that nothing is difficult. आणि माझा विश्वास ठेवा काहीच अवघड नाही. Don't narrate your sin to anybody. आपले पाप इतरांना सांगू नका. Never heap up a bunch of sin you have. आणि मग काय ऐकत नाही की तुमच्याकडे किती तुम्ही पाप केले त्याचा मोठा ढिगारा लागला But आहे. you know that you are chosen by God. पण तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला देवाने निवडले आहे. If the king can repent, आणि जर राजा पश्चाताप करू शकतो, we ordinary people easily we can repent. आपण साधारण लोक सहज पश्चाताप करू शकतो. Why? का? Till the power of the Holy Spirit is working in your life and my life. जोपर्यंत पवित्र आत्मा आपल्या तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करत आहे. In this world, people do not feel guilty when they do wrong. या जगामध्ये लोक जेव्हा चुकीचे कार्य करतात त्यांना वाईट वाटत नाही. Why? का? Because there is no Holy Spirit. कारण तिथे पवित्र आत्मा नसतो. Why you and me that when we make mistake or sin against God, we understand, oh my God, I have made a mistake, I have done wrong, I have sinned against God. Why you feel guilty? Because the Holy Spirit is letting you that you are guilty. You must repent again. परंतु तुम्ही आणि मी जेव्हा आपण देवाविरोधात पाप करतो, चुकीचे निर्णय घेतो, चुकीच्या गोष्टी करतो, आपल्याला दोषी पण का वाटतं? कारण देवाचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये कार्य करत असतो, आपल्याला सांगत असतो, तो सांगत असतो की पश्चाताप कर. If you repent, जर तुम्ही पश्चाताप कराल God will reply your prayer. तर देव तुमच्या प्रार्थनेचं उत्तर If you देईल. repent, जर तुम्ही पश्चाताप कराल you will restore what you have lost. जे तुम्ही गमावलं आहे त्याची पुनर्प्राप्ती तुम्हाला होईल. That is what the David understood. आणि तीच गोष्ट दाविदाला समजली. I no need to explain what sin has done. आणि मग तिथे काय झालं ते मला तुम्हाला No, I don't सांगितलं. need to explain what sin has done. David, what sin he has done. दाविदाने कोणतं पाप केलं होतं ते मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही. Today even we can tempt that way. आणि आजही आपल्याला कदाचित तसा मोह येऊ शकतो Temptation will come. आणि मोह येईल. All of us we know. आपल्या प्रत्येकाने ठाऊक आहे. If anybody said I never tempted, you are a liar. आणि जर कोणी असं म्हणत असेल की मला कधी मोह येत नाही तुम्ही खोटाडे आहात. Everybody is going through temptation except Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताला सोडून सर्वजण मोहातून जातात.
But option is what? परंतु त्याच्याकरता पर्याय काय आहे? I'm not encouraging you that you fall in sin and repent. Fall in sin and repent. No, that is not what I mean. आणि मी तुम्हाला काही ह्याकरता उत्साहित करत नाही की तुम्ही पाप करा आणि पश्चाताप करा, पाप करा आणि पश्चाताप करा, ते मला सांगायचं नाही. I'm not telling you to regret. I'm telling you to repent. आणि मी तुम्हाला असं वाईट वाटून घ्या किंवा खेद करून घ्या असं सांगत नाही, तर मी तुम्हाला पश्चाताप करण्याविषयी सांगत आहे. Regret means just feeling sorry. That's all. And again it is start. आणि मग खेद करून घेणं म्हणजे फक्त पस्तावा करणे, मग तर दुःख वाटत आहे आणि पुन्हा त्याच गोष्टी करणे. 31st December every year. 31st December. Lots of people they do not repent. They regret. Now from tomorrow everything is stopped. आणि मग 31 डिसेंबरला प्रत्येक लोक किंवा भरपूर लोक असे असतात, ते सर्व लोक पस्तावा करतात की उद्यापासून आता या सर्व गोष्टी मी थांबवणार. They do not repent. ते पश्चाताप करत नाही. Why? का? Some people after 1 week, some people again next day they start everything. आणि मग काही लोक एका आठवड्याच्या नंतर काही लोक दुसऱ्या दिवसापासून ते सर्व करण्यास सुरुवात करतात. Repent means you are turning back. Your back is towards sin and your face is toward the face of God. आणि पश्चाताप म्हणजे तुम्ही मागे फिरत आहात, आपली पाठ तुम्ही पापाकडे करत आहात आणि आपलं मुख तुम्ही देवाकडे करत So आहात. I'm not talking about regret. I'm talking about the repentance. आणि मग पस्तावा होतो त्याविषयी मी सांगत नाही, तर मी पश्चाताप करावा याविषयी And I'm not encouraging that you sin and repent and sin. No, that cycle I'm not talking about. आणि मी तुम्हाला याविषयी देखील उत्साहित करत नाही की तुम्ही पाप करा आणि पश्चाताप करा, परंतु मी तुम्हाला दुसऱ्या गोष्टीविषयी सांगत आहे. If you are a child of जर God, तुम्ही देवाचं लेकरू आहात, definitely you will feel guilty. नक्कीच तुम्हाला दोषी वाटेल. Holy Spirit will point out you. You are wrong. पवित्र आत्मा तुम्हाला ते दर्शवून देईल की तू चुकीचा आहेस. It is good. चांगली गोष्ट आहे. Instead of pointing out somebody, it is good that Holy Spirit is revealing you are wrong. आणि मग इतर कोणाने तुम्हाला ते सांगावं त्यापेक्षा पवित्र आत्मा तुम्हाला सांगत आहे की तू चुकीचं कार्य करत आहेस. This is what, never mind. We understand that when Nathan came, Prophet Nathan came, David thought that nobody knows. I am king, nobody was there. I only watch what I have did, I only know. आणि मग दाविदाला असं वाटलं की मी राजा आहे, मी जे केलं आहे ते फक्त मीच पाहिलं आहे, कोणालाच काय माहित नाही. पण जेव्हा नाथान संदेष्टा त्याच्याकडे आला, I like that. मला ते आवडलं. David said, दावीद म्हणाला, I have sinned against God. मी देवाविरोधात पाप केलं आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. People of God, देवाची लोक, if you have lost the power of the Holy जर Spirit, तुम्ही पवित्र आत्म्याचा संबंध गमावला आहे, if you do not speak in tongues, जर तुम्ही अन्य भाषेत बोलत नाही, start speaking. अन्य भाषेत बोलण्यास सुरुवात करा. Start speaking. बोलण्यास सुरुवात करा. Today I want to encourage you. आज मला तुम्हाला उत्साहित करायचं आहे. Never mind what language you know or you don't know, आणि काय हरकत नाही की तुम्हाला कोणती भाषा समजते किंवा नाही समजत, but speak in tongues. परंतु अन्य भाषेत बोला. Satan can imitate speaking in tongues, but he doesn't understand. आणि मग सैतान अन्य भाषेची नक्कल करू शकतो, परंतु त्याला ते समजत नाही. So when you speak with God, जेव्हा तुम्ही देवाशी बोलता, many people are struggling to speak in tongues. भरपूर लोक अन्य भाषेत बोलण्यास डळमळतात. Why? का? Oh, there is no revelation of interpretation. की प्रकटीकरण नाही, त्याचा अर्थ सांगणारा कोणी नाही. Before speaking, he wants interpretation. आणि बोलण्याच्या अगोदरच त्यांना अर्थ पाहिजे. Hello, हालेलुया. he is the interpreter. आणि तो जो आहे तो अर्थ If he सांगणारा. gives tongue, जर तो भाषा देतो, he will give interpretation too. तो त्याचा अर्थही सांगेल. But now पण तो आता we must receive it. आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे. And if you lost it, आणि जर तुम्ही ते गमावलं असेल, like a David, दाविदाप्रमाणे, I'm not comparing you anyone that you have done the same sin. No, whatever kind of sin, whatever mistake, whatever wrong you have done, but you know that I have lost the power of the Holy Spirit. कोणाबरोबर मी तुमची तुलना करत नाही. जे काही पाप किंवा जे काही चुकीची गोष्ट तुम्ही केली असेल, परंतु पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याविषयी आज मी तुम्हाला सांगत आहे. You must come back. तुम्ही पुन्हा मागे आला पाहिजे. All of us we know the story about the prodigal son. आपल्या प्रत्येकाला उधळ्या पुत्राची गोष्ट ठाऊक आहे. Am I right? माझं बरोबर You आहे. know the story. तुम्हाला ती गोष्ट ठाऊक आहे. The Bible says पवित्र शास्त्र सांगत he आहे. took everything, his possession, his share, and he lost everything. आणि मग त्याने आपला हिस्सा, आपला वाटा घेतला, सर्व काही जे होतं ते घेतलं आणि ते सर्व त्यांनी गमावलं. But one word I like what he said. परंतु त्याने जे सांगितलं तो एक शब्द मला When आवडला. he lost everything, जेव्हा त्याने सर्व काही गमावलं when he was eating pots with pigs, आणि मग जेव्हा तो त्या डुकरांबरोबर त्यांचं जेवण खात होता, he realized. त्याला कल्पना झाली, समजलं त्याला. You read the word of God. तुम्ही देवाचं वचन ऐका, He वाचा. realized. त्याला जाणीव झाले. People of God, देवाची लोक, when you sin, जेव्हा तुम्ही पाप करता don't act that you do not know. आणि मग असा तुम्ही आवरू नका की तुम्हाला माहित नाही. We know what we are doing. आपल्याला माहिती आहे की आपण काय करत We आहोत. must come to sense. आपण आपल्या बुद्धीवर आलो पाहिजे. Bible says पवित्र शास्त्र सांगत आहे, he lost everything. त्याने सर्व काही गमावलं He was eating pots with pigs. आणि तो डुकरांबरोबर त्यांचं जेवण खात होता. Just imagine. कल्पना The करा. Bible says he realized
त्याला जाणीव झाले. He remembered his father once again. त्याला पुन्हा आपल्या पित्याची आठवण He झाली. realized his prosperity. त्याची भरभराटीची He आठवण realized झाली. his joy. त्याचा आनंद त्याची He आठवण realized झाली. his peace. त्याच्या शांतीची आठवण He झाली. realized his family life. त्याला त्याच्या कुटुंबाच्या जीवनाची आठवण झाली. And he understood where I am. आणि त्याला समजलं की मी कुठे आहे. One word I like it what he पण said. एक शब्द दुसरा If you घेऊन read जा. verse 17, जर तुम्ही वचन 17 वाचा. Luke chapter 15 verse 17, लोक याचा 15वा अध्याय वचन 17. only one word we read फक्त that. एकच वचन आपण वाचू. Read what it says. मी वाचतो तुमच्याकरिता. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, हा. माझ्या बापाच्या कितीतरी मोलकरांना भाकरीची रेलचेल आहे आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. Hello. हालेलुया. शुद्धीवर या, शुद्धीवर या, शुद्धीवर. Come in sense, people of God. देवाची लोक शुद्धीवर या. We are in the time we must come in sense and return to the Lord. आपण अशा वेळेमध्ये आहोत. आपण शुद्धीवर आलो पाहिजे आणि देवाकडे परतलो पाहिजे. Hallelujah. हालेलुया. If you have heard everything within these 21 days or whatever, there 15 days about the power of the Holy Spirit, जर तुम्ही 15 दिवसांमध्ये पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याविषयी जे काय ऐकलं असेल, but yet you do not speak in tongues, परंतु तरी देखील तुम्ही अन्य भाषेत yet you do बोलता. not have fellowship and communion with the power of the Holy तरी Spirit, देखील तुम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याबरोबर सहभागिता ठेवत नाही. then I think that listening throughout these messages, everything will be vain. तर मला असं वाटतं की हे सर्व संदेश ऐकणे हे व्यर्थ आहे. Why? का? After understanding everything, सर्व काही समजल्यानंतर we should not be just hearer, आपण फक्त ऐकणारे होता कामा नये. but we must be doer of the word of God. परंतु आपण देवाचं वचन करणारे झालं पाहिजे. Hallelujah. Hallelujah. We should not be just watching. तुम्ही फक्त पाहत राहता कामा नये. We must be followers. आपण त्याचं अनुकरण करणारे झालं पाहिजे. If you repent, जर तुम्ही पश्चाताप कराल God will reply. तर देव त्याचं उत्तर When He देईल. will reply, देवा तो उत्तर He will देईल. restore. तुम्हाला त्याची पुनर्स्थापना होईल And God will bless आणि you. देव तुम्हाला आशीर्वादित करेल. Believe in that. माझ्यावर विश्वास ठेवा. Yes, people of God. होय देवाची लोक. That is the reason when Jesus said, I am going and I will send you one आणि comforter. मग त्याच तरह जेव्हा येशू म्हणाला मी जात आहे आणि मी तुम्हाला काही वारी पाठवेन, Another spirit. दुसरा आत्मा. Another spirit means not another God. आणि दुसरा आत्मा म्हणजे दुसरा देव असं नाही. Hello. हालेलुया. Another means in Greek, if you read, you study, another means, in Greek it is called allos. A-double-L-O-S. Allos means another means same kind of. आणि मग ग्रीक मध्ये अलॉस म्हणजे दुसरा असा शब्द दिलेला आहे. AWLOS अलॉस म्हणजे त्याच पद्धतीचा दुसरा. And heteros means another one means, see, now this is also Bible and this is also Bible. आणि Both are Bible, but different, right? Means this one is hardboard and this is a leather one. Bible only. We cannot say this is allos. This is not same kind. Another not. If I carry the same like this Bible, that is another. You know, means what Bible says? God will send you another spirit means like Jesus only. आणि मग पहा इथे दोन प्रकारचे असे बायबल आहेत आणि हा एक जो बायबल हा कार्डबोर्डचा आहे, हा जो आहे हा लेदरचा आहे. आपण हे बोलू शकत नाही की सारखं जरी त्याच्यामध्ये सारखं लिहिलंय परंतु आपण सारखं बोलू शकत नाही, कारण येशू म्हणाला की मी तुम्हाला दुसरा आलोच असा पाठवेल, म्हणजे तो येशू सारखाच आत्मा तुमच्याकडे पाठवेल. Hallelujah. हालेलुया. People of God, देवाचे लोक, we must remain in the power of the Holy आपण Spirit. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये राहिलो पाहिजे. Luke author, if you read the Bible, you will find out at least 3 times he showed that people spoke in आणि tongues. जर तुम्ही लोकचे पुस्तक वाचता तर तुम्हाला समजेल काही 3 वेळा ते असं दाखवलं आहे की लोक अन्य भाषेत बोलत आहेत. Even myself, I can say, आणि मी स्वतः देखील बोलू शकतो. believe me that more than in simple words, I like to speak in tongues. आणि मग मी साधारण शब्दामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की मला अन्य भाषेत बोलणं आवडतं. For example, if I pray 1 hour, उदाहरणाकरता जर मी 1 तास प्रार्थना करत आहे, 45 minutes I will speak in tongues and 15 minutes only, Lord bless me, this, that and whatever. आणि मग 45 मिनिटं मी अन्य भाषेत बोलेल आणि 15 मिनिटं मी अशी प्रार्थना करेल की प्रभू मला आशीर्वादित कर, ह्याला त्याला सर्वांना आशीर्वादित कर. If I pray 2 hours, जर मी 2 तास प्रार्थना करत आहे that is more than 1 hour I will speak in tongues. तर 1 तासापेक्षा जास्त मी अन्य भाषेतच बोलेल. Please do not misunderstand me. कृपया माझा गैरसमज करू I am नका. not boasting about me what I am. मी जो आहे मी स्वतःविषयी बडाई मारत I नाही. am just encouraging मी you. तुम्हाला उत्साहित करत आहे. Speaking in tongues means you are speaking with God. अन्य भाषेत बोलणं म्हणजे तुम्ही देवाबरोबर बोलत Don't आहात. worry about you don't understand. तुम्हाला समजत नाही त्याची काळजी करू नका. Don't worry about the others will do not understand. इतरांना समजणार नाही त्याची काळजी करू नका. But you understand that your God is understanding you. परंतु तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की तुमचा देव तुम्हाला समजत आहे. Hallelujah. हालेलुया. And that's who we are. That's why. आणि त्याच कारणास्तव As David said, जसं दावीद म्हणाला, let no Holy Spirit go away from me. तुझा पवित्र आत्मा माझ्यापासून घालून देऊ नकोस. In the same way, त्याच प्रकारे today we must pray. आज आपण प्रार्थना केली Lord, पाहिजे.
help us to be in the power of the Holy Spirit. तेव्हा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात आणण्याकरता मला मदत कर. Help us not to go away from your presence. तुझ्या उपस्थितीपासून मी निघून जाते का म्हणे मला मदत कर. Definitely God will bless you, people of God. आणि नक्की देवची लोक दे तुम्हाला आशीर्वादित करेल. Throughout these 15 days, या 15 दिवसांमध्ये whatever you have been hearing, जे काही तुम्ही ऐकत आहात take it down. त्याला स्वीकारा. Again and again read it. पुन्हा आणि पुन्हा ते वाचा. That is the reason I have taken the revision and I told in one line what about the pastor spoke. आणि मग त्याच कारण तो पार्थ साहेबांनी जे काय आपल्याला सांगितलं होतं आतापर्यंत त्या सर्व गोष्टींचा मी एका लाईन मध्ये सराव घेतला. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. After आणि everything, सर्व केल्यानंतर Bible says, पवित्र शास्त्र सांगत आहे how will know that you have the Holy Spirit? आपल्याला कसं समजेल की तुमच्याकडे पवित्र आत्मा आहे. Clearly Bible says, पवित्र शास्त्र स्पष्टपणे सांगत आहे. speaking in tongues in the symbol that you receive the power of the Holy Spirit. अन्य भाषेत बोलणे हे एक चिन्ह आहे की तुम्हाला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्राप्त झालं आहे. Hello. हालेलुया. We must speak. आपण बोललो पाहिजे. Why not sometime we'll spend few minutes. आणि काय वेळा आपण थोडा वेळ आपण घालूया. I spoke with you, मी तुमच्या बरोबर बोललो, you heard. तुम्ही ऐकलं. Let us all of us we speak to the Lord. चला आपण सर्वजण प्रभूशी बोलूया. No need, nobody's understanding. आणि कोणाला ते समजत नाही त्याची गरज नाही. Let God understand your language. तुमची भाषा देवाला समजू द्या. Hallelujah. हालेलुया. Let's we close our eyes चला आपण डोळे बंद करूया and speak in tongues. आणि आपण अन्य भाषेत बोलूया. Odi di kala di yala maka shakara ba di kala di yala maka shakara ba di koloro. ईरा Uma महान ka se ke de di koloro di yala maka shakala ba di koloro ko shikri yala ba di kalama. Kalama ka shete de di koloro ko shikri yala ba di kala ba di koloro ko shikri ma. Bergalama ka tu koloro ko logo di me ka ba ka shikri tara ba ka shatara ba kala ba di koloro ko shikri de. Irama ka satara ba kala di ma ko tu logo ko shikri yala ma di ma Raba kasai kerebe, Uraba kali ko turu mo koshikri yala ma di ma kata karaba kali raba di ma koloraba. Uraba kasai kerebe di kala yala ba kasha komo ko di raba kala raba kasai kerebe. Malaga di mi koloro ko koshikri yala ba di ma kata raba di mi koloraba. Ukala ma kasha raba kali di koloro ko koshikri yala ba di mi koloraba. Uraba kasai kerebe di mi kala raba. Thank you Jesus, thank you Lord. We love you Lord, we bless your name God. हो प्रभू येशू आम्ही तुझा धन्यवाद देतो. This time I pray for the people Lord. यावेळेस आम्ही लोकांकरिता प्रार्थना करतो. Those who lost your power, the Holy Spirit, Lord. ज्याने तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य गमावलं आहे प्रभू. Those who despise themselves, Lord. जे स्वतःला तुच्छ लेखतात Those who प्रभूजी. discount themselves that they do not have fellowship with you, Lord. जे प्रभू स्वतःला कमी लेखतात की त्यांची सहभागिता तुझ्या बरोबर नाही. Lord, help them to repent and help them to restore what they have lost. हो प्रभूजी त्यांना सहाय्य करके त्यांनी पश्चाताप करावा आणि जे त्यांनी गमावलं आहे त्याची पुनर्प्राप्ती करावी म्हणून त्यांना सहाय्य And करा. let that be done in their lives, Lord. आणि तुझी इच्छा त्यांच्या जीवनात पूर्ण होऊ दे In Jesus' name. येशूच्या नावात. Let that be done in their lives, Lord. तुझी इच्छा त्यांच्या जीवनात पूर्ण होऊ दे. Father, we thank you so much for your promise. प्रभूजी तुझ्या अभिवचनाबद्दल आम्ही धन्यवाद You देतो. said, ask and you shall receive it. तुम्हाला मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. Seek and you shall find it. शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल. Knock and it will be open for you. ठोका म्हणजे तुमच्याकरता उघडण्यात येईल. Lord, we thank you so much for this promise. प्रभूजी या अभिवचनाबद्दल धन्यवाद You देतो. say that I will never leave you, I will never forsake तू you. म्हणालास की मी तुम्हाला कधी सोडणार नाही कधी विसरणार Lord, help us to नाही. come back to you, Lord. प्रभूजी तुझ्याकडे पुन्हा येण्याकरता मदत Let कर. that be done in our lives, Lord. तुझी इच्छा आमच्या जीवनात पूर्ण होऊ दे. This time we thank you so much for this opportunity, Lord. त्यावेळेस आम्ही या संधीबद्दल तुझ्या We आभार thank you मानतो. so much for your word, Lord Jesus. तुझ्या वचनाबद्दल आम्ही धन्यवाद Thank you देतो. so much you helped me through your power, the Holy Spirit, to preach and proclaim your word, Lord. तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे तुझं वचन प्रचार आणि घोषणा करण्याकरता तुम्हाला मदत केली म्हणून धन्यवाद This देतो. time especially I pray for Reverend Madan Khandagade and his family, Lord. विशेष करून यावेळेस रेव्हरंड मदन खंडाकडे आणि त्यांचे कुटुंब यांच्याकरिता मी Bless them and bless their ministry, Lord. कारण तू आशीर्वादित कर त्यांची सेवा तू Let that be आशीर्वादित done in their lives, Lord. कर. तुझी इच्छा त्यांच्या जीवनात पूर्ण होऊ Thank you दे. so much for the viewers, those who are watching, Lord. जे लोक पाहत आहेत त्या सर्व दर्शकांबद्दल मी धन्यवाद देतो. I claim your blessing upon their life, Lord. तुझा आशीर्वाद मी त्यांच्या जीवनावर कबूल I करतो. claim your love, joy, peace upon their lives, Lord. तुझा आनंद तुझी शांती तुझी प्रीती मी त्यांच्या I claim जीवनावर your prosperity upon their lives, Lord. तुझी भरभराटी त्यांच्या जीवनावर मी कबूल करतो. Let that be done in their lives, Lord. तुझी इच्छा त्यांच्या जीवनात पूर्ण होऊ दे. Give you glory, honor, and praise. आम्ही तुला मान महिमा आणि गौरव देतो. Lord, this day will be the day of blessing for them. प्रभू हा दिवस त्यांच्याकरता आशीर्वादाचा होऊ दे. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो. Amen. आमेन. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Thank you, people of God. देवाचे लोक धन्यवाद. Thank you so much. So patiently you heard the word of God. तुम्ही धीराने देवाचं वचन ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. Especially thank you so much, Pastor Khandagade. विशेष करून पास्टर खंडारे यांचे मी आभार व्यक्त करतो. Today I am preaching
on your Facebook page. आज मी तुमच्या फेसबुक पेजवर प्रचार करत आहे, But I believe पण तुम्ही विश्वास ठेवतो after finish the lockdown, आणि लॉकडाऊन संपल्यानंतर I will come to your stage also. मी तुमच्या स्टेजवर देखील येईन. Can you say amen? तुम्ही आमेन म्हणू शकता का? Hallelujah. Hallelujah. Thank you so much. धन्यवाद. God bless you. ते तुम्हाला आशीर्वादित करेल.